तुझिया संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिले भोग सुखाचे सोहले। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचा पूर, नाही देखिले ते मिले भोग सुखाचे सोहले। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिले भोग सुखाचे सोहले। समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाम्बं, जगन्निहितपाणि मण्डन मण्डनानं, तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रां, सदय धवलः सं विठ्ठलं चिन्तयामि। दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। असो, कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी देवाचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे। मी नेहमी सांगत असतो, परमात्म्याचं नाम पावन आहे, पवित्र आहे, मंगळ आहे। ज्या परमात्म्याची कर्तुमा कर्तुमन नेता कर्तुम शक्ती आहे, चराचरावर ज्याची सत्ता आहे, ज्याच्या अधीन पंचमहाभूत आहेत, असा जगत व्यापक अखिल कोट भगवान परमात्मा, ज्याच्या नामामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे, परम सुखाची प्राप्ती आहे, जे नाम मंगळ आहे, पावन आहे, पवित्र आहे, मधुर आहे। माऊली सांगतात, माऊली किती नाम पवित्र श्री विठ्ठलाचे नाम वाची। जे नाव वाचने नाम घेण्याचं एकच प्रयोजन आहे, ते मंगळ आहे। मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजाः, मंगलम पुंडरीकाक्षाय, मंगलाय तनोहरी। कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडायचं असेल तर त्या नामाने होत असतो। सर्वदा सर्व कार्येषु नास्तिं तेषां मंगलम, येषां हृदयस्थ भगवान
मंगलाय तनोहरे पवित्रं पवित्राय मंगलानां च मंगलम् दैवतं देवतानां भूतानां वयं पिताः असं जे नाम पवित्र आहे मंगल आहे मधुर आहे जे त्या संतांनी घेतलेलं आहे ते दुसरे चरण संतांची या ज्ञानेश्वर मी कळा कुसरे काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुगुणादलो पावन झालो चराचरी प्रथम वंदन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत दुसरी वंदू शारदा जय चतुराननाच्यात्मजा वाक् सिद्धी पावी सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन तया नमन माझे दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकला हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवे सकला नामा म्हणे विढाळा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानीं सहितं नमामि विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकळले लसत भक्ती ज्ञाने तरतर विलाधार्मिक तरू तया ज्ञानेशा ते विमळमतीने वंदन करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तयांचे केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तुझिया संगती
झाल्या मुचे निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे असो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग श्रीमान संत वैराग्याचे मुकुटमणी असणारे ज्यांनी सदैव वैकुंठ गमन केलेले असे महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा काळा या प्रकरणातील तुकोबारायांच्या गाथ्यातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. विढाळा विढाळा चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. श्री क्षेत्र आपल्या ह्या सिद्धेश्वर नगरी सरवली पाडा गावातील ह्या मातृपितृछाया निवासाच्या ह्या प्रांगणामध्ये गेली 7 दिवस शिव महापुराणाची कथा या ठिकाणी अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण भक्तिभावाने या ठिकाणी साजरी झाली. कथा ही सर्व जीवाची व्यथा निवारण करत असते. आज ह्या परिवाराने ही जी कथा आयोजित केली त्याच्या मागे त्यांचा संकल्प होता. 7 दिवस मी त्याच्यावर थोडा समाजापुढे विचार प्रकट केला, कारण सूत्रसंचालन करण्यासाठी माईक माझ्याजवळ होता. आता परत तेच रिपीट करायची काही गरज नाही आहे. ज्याने ही कथा स्वतःसाठी ठेवली, समाधानासाठी ठेवली, परंतु ती त्याच्यापुरती मर्यादित राहिली नाही. असं सांगतात पांडुरंग परमात्मा जो पंढरपूरला पुंडलिकासाठी भेटायला आला, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या का म्हणत असे. मग तो पुंडलिकासाठी जरी आला पण तो पुंडलिकाचा एकट्याचा मर्यादित राहिला का? अहो पुंडलिकाच्या साठी आला, परंतु आज लाखोच्या संख्येने दररोज लोक त्या ठिकाणी येऊन आषाढी कार्तिकी भक्तजण येते, चंद्रभागेमध्ये स्नान जे करते आणि दर्शन हेला मात्रे तया होई मुक्ती केशवासी नामदेव भावे आली ती. म्हणजे पुंडलिकासाठी आला, परंतु लाखोच्या संख्येने रोज त्या परमात्म्याचं दर्शन घेऊन जगत उद्धरतो. म्हणजे तो एकासाठी आला, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासने आल्या याच काशी पुरे धनी. एकाच्या कैवाडी जरी देव आला, परंतु अनेकांचा उद्धार झाला. कथा जरी एकासाठी त्यांनी समाधानासाठी आयोजित केली, परंतु त्याची एकाची मर्यादित राहिली नाही, सर्व परिसर त्यांनी उद्धरून नेलेला आहे. आणि अशांची कीर्ती तुम्ही आम्ही काय वर्णन करणार. हे जे अशा प्रकारचं कार्य जे आयोजन करतात ह्यांची कीर्ती तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे गाजे ब्रह्मांडी सोहळा, वैकुंठ
सोहळा आणि या भूमंडला माझी कीर्ती. त्यांचे पितर वैकुंठामध्ये असतील, स्वर्गामध्ये असतील, पितृलोकामध्ये असतील, ते आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते कुळी त्यांच्या. म्हणजे त्या पित्रांना सुद्धा आनंद झाला असेल की आमच्या कुळामध्ये कोणीतरी एक अशा प्रकारचा तयार झालेला आहे मुलगा, आणि त्याने आमच्या उद्धारासाठी किंवा कल्याणासाठी त्याने हा कार्य आरंभलेला आहे. विठाला कारण कथाच अशी आहे, स्वतः तरुण जातात, दुसऱ्यालाही तरतात आणि आणखी येणारे सुद्धा तरुण जातात. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरणार आहे, तारले जात आहेत, तरती आहेत आणि आता मागेही तरणार आहेत. अशा प्रकारचा हा अत्यंत आणि सुंदर अशा प्रकारचा प्रयोजन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि 7 दिवस आपण ज्यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा ऐकली ते हरिभक्तीपरायण आदरणीय आपले भाषा प्रभू जगन्नाथजी महाराज यांची खरी म्हणजे आज काळ्याच्या कीर्तनाची सेवा असायला पाहिजे होती. कारण जे कथाकार असतात त्यांचीच काळ्याची सेवा असते. परंतु काय झालं, त्यांना आणखी कुठेतरी फार अशा प्रकारचा आग्रह झाला आणि त्यांनी या कथेमध्ये म्हटलं, मी आपल्याला एखादा कीर्तनकार शोधून देऊ का? विद्याधर भाऊ म्हणाले, दुसरा कुठला शोधून आणण्यापेक्षा मी माझ्याच काकाला कीर्तन करायला सांगेन. आणि त्याप्रमाणे त्याने ह्या पत्रिकेवर माझा नाव छापला. विढाला विढाला. आणि ह्या आपल्या गावामध्ये एखाद्या सप्ताचा काळेचा कीर्तन करण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये पहिलाच आहे. असो, या ठिकाणी आपण सर्व परिसरातील भाविक मंडळी उपस्थित आहात. टालकरी, गायनाचारी, मृदंगाचारी सर्वांची ओळख आहे. कोणाची नाव निर्देशन करायची गरज नाहीये. सर्वांना प्रत्येकाची नावं माहीत आहेत. सर्व ही चेहरे मोरे सगळे आपले सगळे परिचयाचे रोजचे आहेत. म्हणून सकलान या सकला ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. विठाला विठाला. रोजच या कथेचा उपभोग झालेला आहे. रोजच परिवाराची ओळख आपण सांगितले, काही परत परत काही सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणून कोणतंही कार्य सप्ताह किती का दिवसाचा असे ना, त्याची सांगता ही काळ्याच्या प्रसंगाने होत असते. एरवी कीर्तनकार स्वतंत्र असतो. तो आपल्या आपल्या परीने आपल्या मताप्रमाणे विषय हाताळतो. मग कोणी उपासना, कोणी कर्म मार्ग सांगतो, कोणी भक्ती मार्ग सांगतो, कोणी ज्ञान मार्ग सांगतो, कोणी उपदेशपर सांगतो, कोणी नामपर बोलत असतो. परंतु आजचा कीर्तनकार हा शिष्टाचाराने बांधलेला आहे. आजच्या कीर्तनकाराला कुठल्याही प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या कथा व्यतिरिक्त आणखी काही सांगायचं नाही. कारण ज्या भगवंताने लीला, जे बाळपण ज्याने ज्या काळामध्ये घेतलेलं आहे तेच फक्त चरित्र या ठिकाणी उच्चारण करायचा, अन्य नाही. विठाला विठाला. भगवंताच्या लीला, चरित्र, कथा, पवाडे का गावे, त्याच्यातून काय उपयोग आहे? त्याला एकच कारण आहे, परमात्म्याचे चरित्र अगम्य आहे, अनुपम्य आहे, असामान्य आहे. आणि त्या चरित्राचा उच्चार करणं हे आपलं जीवाचं आधी कर्तव्य आहे. कारण चरित्र कोणते उच्चारावे? चरित्र ते उच्चारावे.
उच्चारावे केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे ना तेच फक्त निरागस भाव शून्य सर्वांना प्रेम देणारं सर्वांचा उद्धार करणारा अशा प्रकारचा जो चरित्र आहे तो केवळ गोकुळामध्ये झालेला चरित्र आहे. तो चरित्रच का बरं काळाच्या प्रसंगामध्ये आपण हाताळायचा आहे त्याला कारण आहे. अन्य चरित्रामध्ये देवाचा अनेक प्रकारचा विचार आहे मात्र ह्याच चरित्रामध्ये फक्त प्रेम स्वीकारतात आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. सर्वांना प्रेम ह्याच चरित्रामध्ये आलेला आहे. अन्य चरित्रामध्ये तो विचार आलेला नाही आहे. बघा मग काळ्याचा प्रसंग का करायचा त्याच्यातूनच का समाप्ती करता येईल. कारण कथा किती का दिवसाची असे ना परंतु त्याची सांगता ही काळ्याने होत असते. मग काळ्याने होत असते. उदाहरणार्थ यज्ञ कितीही दिवस चालला तरी यज्ञाची पूर्णाहुती झाल्याशिवाय यज्ञाची पूर्तता होत नाही आहे. किंवा आणखी सांगितलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण एखादा आमंत्रण करतो श्रावणामध्ये वगैरे आपण ग्रंथ लावल्यानंतर आमच्या पोथीची समाप्ती आहे. या अहो पोथीची समाप्ती होत नाही. परमार्थाची समाप्तीच होत नाही. सप्ताची समाप्ती होत नाही. उलट समाप्ती करणारा संपेल पण ग्रंथ तसेच राहतील. त्याची फक्त सांगता होऊ शकते. मग समाप्ती म्हणजे नक्की काय. समाप्ती या शब्दाचा अर्थ सम्यक अधिक आप्ती बरोबर समाप्ती. समाप्ती म्हणजे सम्यक आप्ती. जो सम्यक म्हणजे ज्ञान जो अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याने परमार्थ करीत राहावं. आणि ते अपरोक्ष ज्ञान एकदा प्राप्त झालं की सर्व कार्य संपलं. गीतेमध्ये भगवंत सांगतात बहुनाम जन्मनामंती ज्ञानवानम प्रपद्यते साधुरेव सर्वमंते त्वम. म्हणजे याच्यामध्ये बहुना जन्म अनेक जन्माची पुण्य असेल तर तो साधूला ते ज्ञान प्राप्त होत असते. अन्यांना तो ज्ञान नाही आहे. कोणतं ज्ञान अपरोक्ष ज्ञान त्याला संपूर्ण चराचरामध्ये परमात्मा दिसायला लागतो. संपूर्ण सृष्टीमध्ये परमात्मा स्वरूप दुसरी कोणतीही वस्तू दिसत नाही. ह्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. ते अपरोक्ष ज्ञान एवढं सोपं आहे का. माऊली ज्ञानोबराय सांगतात ते चालणे वेगावत जाय तो वेग बैसावया लागे होय तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागे. मनुष्य चालत राहतो कुठपर्यंत चालावं त्याने जोपर्यंत त्याचा ठिकाणा त्याचा गाव येत नाही तिथपर्यंत त्याची चालण्याची धाव आहे. एकदा गाव आला की चालणं संपलं. तद्वत ज्ञाने जोपर्यंत जीवाला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कथा कीर्तन भजन सप्ताह करावा. कारण तो जर एकदा झाला अपरोक्ष ज्ञान तो म्हणजे काय आहे. जनिवाने अवघा देवा वासुदेव ऐसा म्हणे वसुदेवा भाव. जनावनामध्ये चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे.
अशी धारणा जीवनामध्ये असावी। विठ्ठल विस्तारिला जडे सप्त पाताळे भरुणे, नाही का, विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुनी मानसी। असा ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये परमात्मा सगळ्या चराचरामध्ये दिसायला लागेल ना, तेव्हा त्याला ते खरं अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं। आणि ते अपरोक्ष ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी फार अट्टहास मेहनत। परंतु जर महिना 2-2 महिने पण जर अनुष्ठान करून पण प्राप्त होत नाही, पण एखादा साधक भावनिक असेल ना, तर त्याला क्षणात सुद्धा ते प्राप्त होतो। आणि म्हणून आज या सप्ताची सांगता आहे। बघा, असं सांगतात की माणसाचं जेवण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तृप्तीचं ढेकर दिला जेवण संपला। किंवा माणसाने औषध कुठपर्यंत घ्यावं, जोपर्यंत रोग निवारण होत नाही तिथपर्यंत। एकदा रोग निवृत्त झाला, आता औषधाचा काम नाही आहे। गंगेचा ओघ कुठपर्यंत आहे, जोपर्यंत सागराला मिळत नाही तिथपर्यंत। गंगा सागराला मिळाली, आता तिचं कार्य संपलं। तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या उर्मी झाल्या एक रूप। मग आता गंगा कुठे शोधाल तुम्ही? किंवा असं सांगतात की जोपर्यंत जीवाची धाव, जोपर्यंत गाव येत नाही तिथपर्यंत आहे, गावाला प्रवास संपलेला आहे। ह्या न्यायाने असं सांगितलं जातं की कुठपर्यंत माणसाने हे सर्व करावं, जोपर्यंत आपलं ज्ञान। मग ते कशाने प्राप्त होतो, तर ते परमात्म्याच्या चरित्राने, लीलाने ते प्राप्त होत असतो। मग चरित्र कोणाचे होत असते? चरित्र 3 प्रकारचं सांगितलेलं आहे। एक वर्ग असा आहे की तो चारित्र्याच्या लायकीचा नाही आहे। दुसरा वर्ग आहे, ह्याच्या चरित्राला सुरुवात होतो परंतु उत्तर वयामध्ये। तिसरा वर्ग आहे की ह्याच्या जन्मल्यापासून तो निजधमाला जाईपर्यंत चरित्र एके चरित्र। पहिला वर्ग असा आहे की त्याच्यामध्ये आळंदी पंढरपूर ज्ञान, नामस्मरण, चिंतन, भजन, दान, धर्म, कथा, कीर्तन, उपासना, भक्ती, प्रेम, श्रद्धा या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये शोधून सुद्धा सापडत नाही। बरं, जे सापडते ते कीर्तनात सांगण्याच्या लायकीचं नाही आहे, म्हणजे हा चरित्राच्या लायकीचा नाही आहे। दुसरा वर्ग असा आहे की ह्याच्या चरित्राला सुरुवात होते परंतु उत्तर वयामध्ये अर्ध आयुष्य गेल्यानंतर भरपूर भागला, थकला आणि देवपूजेला लागला। ह्याचं चरित्र, उदाहरणार्थ वाल्याचं चरित्र, अगोदर किती कठीण होता त्याचा प्रसंग, संपूर्ण त्याचा पूर्वार्ध जो आहे ना, पूर्ण दरोडेखोरी, चोरामाऱ्या करण्यामध्ये, हत्या करण्यामध्ये त्याचं आयुष्य गेला। परंतु उत्तरार्धामध्ये नारदाची भेट झाली, परिणाम वाल्याचं काय झाला, वाल्मिक झाला। म्हणजे ह्याच्या चरित्राला आरंभ झाला परंतु तो उत्तर वयामध्ये झाला। परंतु तिसरा जो वर्ग आहे, तिसरा ते तो जन्माला आल्यापासूनच चरित्राला आरंभ आहे। त्याच्यामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं चरित्र आहे। उपजेत माऊली ज्ञानोबराय सांगतात, जन्मतेनी प्रसंगे श्री देह शिवण्यांगे, तेथोने आघवे सोळे की जे। जो जन्माला येण्यापुरताच स्त्रीशी संबंध आहे, एकदा आईच्या उदरातून बाहेर पडला त्याचा संपूर्ण स्त्री जातीशी संबंध तुटला, पूर्णत्वाने ब्रह्मचार्य व्रत पालन केलं आणि जगाचा उद्धार केला। म्हणजे जन्मापासून यांच्या चरित्राला आरंभ आहे। विठाला आद्य गुरु शंकराचार्य, जे कांची कामकोटी मठाचे जे पहिले आपण सांगतो पहिले मठाधिपती आणि आद्य गुरु शंकराचार्य, त्यांचा चरित्र असं सांगितलं जातो की लहान बाळ 5 वर्षाचा आईकडे हट्ट दिला, मला काय करायचं आहे, संन्यास घ्यायचा आहे। आई सांगते, अरे शंकरा काय करतो,
एकुलता एक माझा तू मुलगा आहे, तुझा अजून कर्म संपलेलं नाही आहे, तुझं आमच्याविषयी जे काही अशा प्रकारचं कर्तव्य आहे ते तुला पार पडावं लागेल. आम्ही अनुमती दिल्याशिवाय तुला संन्यास घेता येणार नाही. बघा, संन्यास घेण्यासाठी पण आई वडिलांची अनुमती पाहिजे, जोपर्यंत लग्न होत नाही तिथपर्यंत. आणि लग्न झाला तर बायकोची सुद्धा काय पाहिजे, अनुमती पाहिजे. नाही तर त्याच्या अगोदर जर त्याची अनुमती न घेता संन्यास घेतला तर पाप लागतो. विढाला ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी रुक्मिणी मातेला सतत विचारावं, मला असा वाटतो संन्यास घ्यावा, मला या संसाराचा वैताग आला. परंतु तिला अजून मूलबाळच झालेला नव्हता. तो तिच्याकडनं परवानगी मागायचं, मला संन्यास घ्यायची परवानगी दे, पण ती देत नव्हती. परंतु एक दिवस नाही, 2 दिवस नाही, रोज तेच रडगाणे. एक दिवशी वैतागल्याने म्हटले, जा घ्या संन्यास घ्या. सहज बोलली, परंतु तोच आज्ञा समजून जाऊन संन्यास घेतला. विढाला त्याचप्रमाणे हा आपल्या आद्य गुरु शंकराचार्याने आईकडे हट्ट धरला, मला संन्यास घ्यायचा, परंतु त्यांनी तिला अनुमती दिली नाही. एक दिवस असा झाला की आई कपडे धुण्यासाठी तलावाच्या कडेला गेली. तलावावर एका दगडावरती कपडे धुवत असताना हा बाळ लीला करत त्या तलावाच्या काठावर आंघोळ करत होता. एवढ्यामध्ये एका मगराने त्याला पकडलं आणि अर्धा गिल्ला. सांगतो, मला धावा, वाचवा. तेवढ्यात ती आई आली, सर्व गावातली लोक बोला झाली, आता बाळाला वाचवेल कोण, मगरीपासून. शेवटी त्या शंकराने लहान वयाच्या बाळाने सांगितले, आई, या मगराच्या हातून एकच मनुष्य वाचू शकतो. कोण? म्हटले, तूच वाचू शकते. म्हटले, कशी काय वाचवेल? म्हटले, तू जर मला संन्यास घेण्याची अनुमती दिली तर ह्यो मगर मला सोडील. आता ती विचार करायला लागली की ह्याला जर आपण संन्यासाची अनुमती दिली तर कमीत कमी हा वाचेल तरी, बघायला तरी मिळेल डोळ्यासमोर माझा मुलगा. म्हणून तिने सांगितले, बाळा, अरे घे तू संन्यास घे, पण तू ये. लगेच त्या मगराने सोडला. फक्त हा काय केला होता, नाटक केला होता. लहानपणापासून जन्मल्यापासून या लोकांची चरित्र आहे. आद्यगुरु शंकराचार्यांच्या चरित्राचा विचार केला तर 8 वर्षम चतुर्वेदम, 12 सर्वशास्त्रकृतम, 16 कृतवान भाष्यम, 12 पुण्यमुरम्मेगात. 8 वर्षम चतुर्वेदम, 8 वर्षाचा असताना त्यांनी 4 वेदांचा पाठांतर केला. आपल्याला 8 वर्षाचा असताना हरिपाठ पाठ होत नाही आपल्या पुराणात. 4 वेद काही सामान्य आहेत का? 8 वर्षम चतुर्वेदम, 12 सर्व शास्त्रम कृतम. 12 वर्षाचा असताना सर्व शास्त्रांचा धांडोला केला, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. आणि 16व्या वर्षी त्याने संपूर्ण भारताचं काय केला, परिभ्रमणा केली, सगळीकडे स्थापना केली, विठपीठांची स्थापना केली आणि धर्माची संस्थापना केली. धर्म विस्कटलेला होता. सर्व लोक कर्मकांडामध्ये अडकलेली होती. कोणी सांगतो मी देवीचा भक्त, कोणी सांगतो मी विष्णूचा भक्त, कोणी सांगतो मी शंकराचा भक्त, कोणी सांगतो मी खंडोबाचा भक्त. अशी सगळ्या ह्या समाजाची वाताहात झाली होती. या सर्व समाजाला एक करण्यासाठी त्यांनी ही सर्व विस्कटलेली धर्माची घडी एकत्र केली. म्हणून त्यांना आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात. ज्यांची कथा आहे, जे आपण आता चरित्र गाणार आहोत, त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तसंच आहे. अहो, देवाच्या चरित्राचं काय वर्णन करावा? तुमचा आमचा चरित्राचा 2-3 ताळ जाताना तरी आपण त्या चरित्रामध्ये उतरत नाही. काही ना सांगावं, या मालकरी व्हा, नाही ना, अजून भरपूर दिवस आमचे बाकी आहे. अर्धा ताळ जातो, पण यांच्या अंगामध्ये काही खंडोबाचा वारा शिरत नाही. मग त्या चरित्राचा विचार, भगवंताच्या चरित्राचा विचार, अहो त्यांच्या चरित्राचा विचार जर केला, देव जन्माला यायच्या अगोदरच चरित्राला आरंभ आहे. ज्यावेळेला कंस स्वतःच्या बहिणीला रथावर बसून तिच्या लग्नाची मिरवणूक काढतो, त्यावेळेला आकाशवाणी झाली.
चरित्राला सुरुवात आकाशाची वाणे सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा आठवाईचा पुत्र वधेल तुझसे नाही का आठवा पुत्र हिला होईल तो तुला मारील ऐकून या क्रोधावला आणि ही वाणी ऐकून त्याला राग आला आणि म्हणून तुम्ही आता जो प्रमाण दिलेला आहे ना तो घेऊन या खड्ग माराया धावला आणि हात तो धरिला वसुदेवी मग वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं अरे कंसा तिला मारू नको हिला जी मुलं जन्माला येतील ती तुझ्या स्वाधीन करेल मग तर झालं म्हणजे इथून देवाच्या चरित्राला आरंभ आहे मग देवाचा चरित्राचा विचार जर केला तर त्यांचे चरित्र जन्माच्या अगोदरच आरंभ आहे याला देव म्हणावं आपला चरित्र आणि आपलं सगळं वैचित्र्य आहे आपल्या चरित्रामध्ये काय भेटणार आहे आपला चरित्र सकाळी उठला वॉर्निंगला काय बोलतात अनुपम्य आहे त्या चरित्राचं काय वर्णन करावा असं सांगतात चरित्र दोघांचं जरी वर्णन करावा प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण हे दोन आता तसे देवाचे अनंत अवतार झाले भागवतामध्ये गोवी आलेली आहे बहुत अवतारी अवतरला देव पर्या अवतारीचा लवला हो ज्ञान प्रधान लीला पहाव अगम्य अनुपम्य ब्रह्मादि देवा बहुत अवतारी अवतरला देव परी ह्या अवतारीचा लवला हो ज्ञान प्रधान लीला पहाव अगम्य अनुपम्य ब्रह्मादि देवा ब्रह्मादिक देवाला ज्या अवताराचा थांब पत्ता लागला नाही त्याच्या चरित्राचा कथन करता आलं नाही तो अवतार सामान्य नाही आहे देवाने अनेक अवतार घेतले अंश 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 आवेश कळा गुण आणि नाही का अशा प्रकारचे आणि पूर्णोत्तम असा षडगुणाने युक्त परमात्म्याचं चरित्र आहे अनेक प्रकारच्या गुणाने आता तसं पाहिलं तर भागवतामध्ये 24 अवतार आहेत परंतु मुख्य 10 अवतार सांगितले 10 अवतारामध्ये मत्स्य कच्छ वराह नाही का नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कली हे मुख्य 10 अवतार म्हटलेले आहेत परंतु काही अवतार फक्त एकाच कार्यासाठी आले आणि अवतार संपवला उदाहरणार्थ मत्स्य अवतार ब्रह्मदेवाचे वेद त्या शंखाचूडाने चोरून नेले म्हणून त्यावेळेला मत्स्य रूप धारण करून भगवान विष्णूने पाण्यामध्ये प्रवेश केला आणि ते वेद ब्रह्मदेवाला आणून दिले अवतार संपला कच्छ अवतार कशासाठी झाला कच्छ अवतार असं सांगतात देवदैत्याने ज्या वेळेला समुद्र मंथन करण्यासाठी घेतलं त्याच्यामध्ये त्याने त्या मेरूची रवी केली आणि त्या शेषात आपला वासुकीचा दोर बनवला आणि घुसलायला लागले परंतु तो पर्वत बुडायला लागला म्हणून भगवान विष्णूने कासवाचं रूप घेतलं आणि त्याला आधार दिला आणि ते मंथन स्वरूप या प्रकारे निर्विघ्नपणे पार पाडलं त्याच्यातून ते कार्य संपलं देवाचा अवतार कार्य संपलं मत्स्य कच्छ वराह ज्यावेळेला हा त्या हिरण्याक्षने पृथ्वी रसातळाला घेऊन गेला होता भगवान विष्णूने वराह रूप घेऊन रसातळाला गेला आणि त्याला त्या हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वी दाढेवर आधारांतरित धरली अवतार संपलं असं सांगतात की ज्या वेळेला प्रल्हादाला ज्या हिरण्यकश्यपूने अनेक प्रकाराने छल केला प्रल्हादासी पिता करीतो जाचणे परिस्मरे म्हणे नारायण त्या प्रल्हादासाठी देवाला खांबातून प्रकट व्हावं लागलं आणि त्या हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन करावं लागलं नंतर अवतार संपलं पाचवा अवतार वामन अवतार आहे बळीला पाताळात घातला देवाने सुखरूप केले अवतार संपला परशुरामाने आपल्या आई वडिलांचा बदला देण्यासाठी आईला त्या शस्त्रार्जुनाने 21 बाण मारले होते त्याचा बदला म्हणून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून कार्य संपवलं परंतु 2 अवतार असे आहेत ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहेत ते म्हणजे कोणते आहेत पूर्णावतार